स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न समितीवर प्रशासकीय नेमण्यात आलेला गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। मी आमदार झाल्याच्या नंतर जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना अशी होती की आपली जतची कृषी उत्पन्न बाजार समिती ही वेगळी झाली पाहिजे। आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याचं विभाजन होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी पाठपुरावा करत होतो। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या आदेशाने पणन खात्याचे मंत्री माननीय जयकुमार रावल साहेब यांच्या सहकार्यानं आणि माननीय चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री यांच्या मदतीनं आज त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आपल्या सांगलीचे DDR यांनी आता प्रशासक म्हणून पूर्ण मार्केट कमिटीचा ताबा त्यांच्याकडे घेतलेला आहे आणि इथून पुढे आम्ही चांगल्या पद्धतीनं मार्केट कमिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहे। सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाला होता म्हणून असं काय नाही त्याचा अर्थ। आता कुणाला कसा अर्थ घ्यायचा ते काय मी सांगू शकत नाही, परंतु आम्हाला विभाजन करणं महत्त्वाचं होतं कारण मार्केट कमिटी हा लुटीचा अड्डा झाला होता। अनेक वेळा अनेक बातम्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघितल्या, आम्ही पेपरला वाचल्या आणि लोकही सुरस कथा या मार्केट कमिटीतल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सांगत असतात आणि त्यामुळं आता हे सगळं जे चुकीच्या पद्धतीनं काही ठराविक लोक या मार्केट कमिटीचा दुरुपयोग करत होते आणि ते आता बंद होईल। आता इथंही चांगले सदस्य येतील, कवठेमंकाळला येतील, जतला येतील आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष या लोकांचं या मार्केट कमिट्यांवरती राहील। विधानसभा दिसतील, महिला आमदार दिसतील, असं चित्र दिसते शक्यता आहे। नाही, आता आम्ही माहिती जे तज्ञ लोक बोलतायत, मीडियातून ऐकतोय, आमचे वरिष्ठ लोक बोलतायत, तर सांगली जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा होणार असं एक कळतंय आम्हाला आणि विधानसभा सदस्यांची पण संख्या वाढणार आहे। तर 2011च्या जनगणनेनुसार 2,20,000 ते 2.5 लाखापर्यंतचा मतदारसंघ होईल असं काही लोक बोलतायत। जर असं झालं तर बरेच विधानसभेचे मतदारसंघ आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढतील आणि त्यामुळे जरा आणि रंग येईल या सगळ्या परवा याच विषयाला लागून आटपाडीत खासदार म्हटले की पुन्हा खासदार होईल का माहित नाही, महिला बघून भीती त्यांचं मला माहित नाही, पण जतचं अध्यक्षपद ज्यांनी घालवलंय त्यांचा कार्यक्रम होणार आहे हे मी जाहीरपणे सांगू शकतो। कारण जतचं अध्यक्षपद घालवणं एवढं सोपं नाही, ते मला माहित नाही। ते जरी जेंट्स जरी पडलं तरी विशाल खासदार नसणार हे लिहून ठेवा। यासाठी मी जीवाचं रान करेन, मेहनत करेन, लोकांच्या मध्ये जाईल, लोकांची कामं करेन। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात पलूस कडेगाववाले असतील, ईश्वरपूरवाले असतील, इथं आता आम्ही काम करणारच ना आणि त्यामुळे शेवटी जनता जनार्दन आहे, जनतेला आम्ही पटवून देऊ आणि 2029ला नक्की कार्यक्रम करू। जबाबदारी तुमच्या दिल्या। पलूस कडेगावचे 4000 मतदार पुण्यात आहेत, सगळीकडचेच होणार आहे ते तुम्ही म्हटलं आता पलूस कडेगावचेच काय सगळीकडचेच कमी होणार आहे। मार्केट कमिटी नंतर आता जिल्हा बँकेच्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करतोय। आता आम्ही नोकर भरतीमध्ये त्यांचा जो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होणार होता ते आता आम्ही बऱ्यापैकी थांबवलेला आहे। सदाभाऊ त्याचं नेतृत्व करतायत। आता जे 88च्या चौकशीमध्ये जे काही आता पुरावे मिळालेले आहेत, जिल्हा बँकेवरती टप्पा ठेवलाय। आता उद्या आम्ही परत माननीय CM साहेबांच्याकडे जाणार आहे की जिल्हा बँकेत सुद्धा जो भ्रष्टाचार झालाय त्याच्याबद्दलची कारवाई सरकारनं करावी असा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळं जिथं जिथं भ्रष्टाचार तिथं आम्ही पाठीमागं लागणार आणि तिथं प्रशासक यावा अशी आमची मागणी पण आहे, इच्छा पण आहे आणि आम्ही त्यासाठी पाठपुरावा करतोय। मार्केट कमिटी प्रमाणे तिथं होईल होणार। आता तुम्हाला माहिती आम्ही आता विषय हातात घेतलाय तर आम्ही लावून धरतोय, नाहीतर आता मागच 500 लोक भरून जयंतरावला किती ह्याला किती त्यांचं वाटप झालं होतं, जागे गुणवले पण झालं होतं, कॅल्क्युलेटर त्यांनी दाबून सारखं बघते। 1 महिन्याची सत्ता उलटून लावली नाही जल्लोष केला होता। हा नाही, पण ते सगळे मला डायरेक्टर भेटले होते, ते म्हणले की आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतो आणि मग नाही म्हटलं हे काय प्रशासक बसणार आहे, मी तुम्हाला काही खोटं सांगणार नाही।
मी तुम्ही आमच्याकडे आला म्हणून आम्ही असं काय नाही, मी त्यांना नम्रपूर्वक सांगितलं होतं आणि जरा थोडा उशीरच झाला, लवकर व्हायला पाहिजे पण जरा उशीर झाला. सांगलीचा एक रस्ता तुमच्या काळात पूर्ण होतोय, भाजपाच्या काळात तुम्ही नाही बोलला. नाही, वस्तुस्थिती आहे. ज्यांनी लिडरशिप केली या महाराष्ट्रामध्ये 15-15 वर्ष तुम्ही मंत्री म्हणून राहता, अनेक वेळा तुम्ही अर्थ खात्याचे मंत्री असता आणि तुम्हाला ईश्वरपूर सांगली रस्ता करता येत नाही आणि गडकरी साहेब आल्यावर स्टेजवर बसायचं ना आम्ही रस्ता, असं बरोबर नाही. जे तुम्ही केलं नाही ते तुम्ही मान्य केलं पाहिजे ना. एखादा मोठा कारखाना आला का सांगली जिल्ह्यामध्ये जिथं 10,000 पोरं एका वेळेस काम करतात, का नाही आला? तुमच्याकडे इथं जिल्ह्यामध्ये उद्योगमंत्री पद होतं ना, करणं शक्य होतं, परंतु करायची भावना नव्हती किंवा तेव्हा यांना वेळ मिळाला नसेल एवढ्या सगळ्या व्यापातून सगळ्या लोकांना. तुमच्याकडे एक कारखाना असा नाही. आता आम्ही 2000 एकरामध्ये प्रयत्न करतोय ना, 2 वर्ष झालं मी सातत्यानं प्रयत्न करतो, अडचणी येतात. आता हे म्हणजे शक्तीपीठ महामार्ग नको, इकडचा महामार्ग रद्द झाला. आम्ही पास्तरूची जाहिरात दिली, उमदीप MIDC मध्ये जाहिरात दिली, 4च लोकांनी अर्ज केला, 4 फक्त. आम्ही लोकांना विचार का लोक अर्ज करत नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की उमदीमधून 5 तासात आम्हाला JNPA ला पोचता आलं पाहिजे. जवाहरलाल नेहरू जे पोर्ट ट्रस्ट आहे JNPT, तिथं पोचता आलं पाहिजे. कसं पोचणार? शक्तीपीठ महामार्ग झाला, कोकणाला जोडलं, कोकणातून तिकडे महामार्ग तयार होतोय. हे जर या बुद्धू लोकांना कळत नसेल आणि नुसतं घाणेरडं राजकारण करायचं म्हणून तुम्हाला साध्या पानांचे रस्ते करता आले नाहीत. आमचं सरकार जर महामार्ग करत असेल, समृद्धीसारखा महामार्ग केला, कोकण गोवा मुंबई गोवा होतोय आणि हा जर त्रिकोण झाला असता तर हा विकासाचा त्रिकोण आहे, त्यामध्ये नुकसान कुणाचं नाही आहे. परंतु चला उगाच विरोध करा, अक्कल नसणारे लोकांचं हे काम आहे. अरे आमच्याकडची लोक तर म्हणते तर रस्ता करा, रस्ता जाऊ द्या, काहीतरी डिमांड येईल, काहीतरी जागेला किंमत येईल, बाहेरचे लोक इथं उद्योग करतील आणि काही लोक राजकारण करतायत. तर त्या लोकांना माझी विनंती आहे, अरे बाबांनो हा रस्ता होऊ द्या. रस्ता झाला तरच आपल्या भागामध्ये उद्योजक मोठ्या प्रमाणात येतील आणि डेव्हलपमेंट होईल, नाहीतर डेव्हलपमेंट होणार नाही. बारामतीमधून काय डबळे कारखान्याचा विषय अजून तो मला डिटेल माझ्याकडे आला नाही, पण डिटेल माझ्याकडे येईल. त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय, चुकीच्या पद्धतीनं जयंतरावनं तो कारखाना ढापलेला आहे. नुसत्या 44 कोटी तो कारखाना हाणलाय, 250 एकर जमीन आहे. तर हा सगळा विषय आता आमची सगळी लोक त्या विषयामध्ये कागदपत्र घेऊनच आम्ही जरा त्या विषयामध्ये हात घालायचा विचार करतो.